हिंगोलीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक, महिलांना शिलाई मशीन पिठाची गिरणी देण्याचा आमिष, 800 रुपये ते 1,500 महिलांची फसवणूक। सोलापूर मध्य मतदारसंघातून शिवसेनेचे मनीष काळजे इच्छुक, मनीष काळजे शिवसेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख। मुंबई गोवा हायवे रखडल्याचं खापर, कंत्राटदारांवर पळपुट्या कंत्राटदारामुळे हायवेचं काम रखडलं, उद्योगमंत्री उदय सामंतांचा आरोप। यवतमाळमध्ये जोरदार पावसाची हजेरी, जोरदार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा, अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ। बीडमध्ये मांजरा धरण ओव्हरफ्लो, मुसळधार पावसानं शेतकरी आनंदी। नागपुरातील रामझुला मर्सडीज कार अपघात प्रकरणी आरोपी रितिका मालूचा जामीन रद्द, जिल्हा सत्र न्यायालयानं दिला अंतिम लेखी आदेश। वाशिम जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस, जिल्ह्यामध्ये सलग चौथ्या दिवशी पावसाची हजेरी, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। उल्हासनगरमध्ये महापालिकेचा अजब कारभार, ऐन पावसाळ्यामध्ये रस्त्याचं खोदकाम, मनसेचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष आणि नागरिकांच्या वतीने संताप व्यक्त। खासदार संजय राऊत उद्या दिल्लीच्या दौऱ्यावर, महाविकास आघाडी जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती। राजधानी एक्सप्रेसमधील अन्नामध्ये आढळल्या अळ्या, भरमसाठ भाडं तरी निकृष्ट दर्जाचा नाश्ता, निकृष्ट अन्न मिळाल्यानं प्रवाशांमध्ये संतापाची लाट। अमरावतीमध्ये मुस्लिम समाज कार्यकर्त्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न, अजित पवारांच्या दौऱ्याला मुस्लिम समाजाचा विरोध। रेल्वे ट्रॅकवर आता राहणार ड्रोनची नजर, मध्य रेल्वे लवकरच 10 ड्रोनची खरेदी करणार, रेल्वे घातपाताच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाचा निर्णय। धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांचं आज पहाटे निधन, निलंबित केल्यामुळे ते तणावात असल्याची त्यांच्या कुटुंबियांची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।